आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे वैभव नाईक आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात। रस्त्यावरून आज वैभव नाईक यांनी आंदोलन केलं मुंबई गोवा महामार्गावरती आणि हे आंदोलन संपताच वैभव नाईक हे बावनकुळे यांच्या भेटीला गेले। शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही भेट झाली। रस्त्याच्या मुद्द्यावरून वैभव नाईकांनी जोरदार आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला। त्यानंतर बावनकुळेंची त्यांनी भेट घेतली। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल आज शिवसेनेच्या उभाटा गटाने हे ते सिंधुदुर्गमध्ये आंदोलन केलं। वैभव नाईक यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे। आपल्यासोबत वैभव नाईक सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या का आंदोलनाची वेळ या रस्त्यांच्या संदर्भात येते। 11 वर्षापूर्वी हा मुंबई गोवा सुरू झाला आणि त्यामध्ये अनेक ठेकेदार बदलले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातला रस्ता जरी पूर्ण झाला असेल तर रायगड रत्नागिरी या पॅकेजचं कामं थांबलेली होती आणि हा रस्ता आपल्याला माहिती असेल की 98 काम पूर्ण झालं म्हणून वारंवार अधिकारी मंत्री सांगतायत, परंतु सिव्हिल काम सोडून 98 पूर्ण झाले। सिव्हिल कामामध्ये अनेक ब्रिज अजून आहेत, ओव्हरब्रिज आहेत आणि या संदर्भात आता माननीय नितीन गडकरींशी सुद्धा आम्ही चर्चा केली आणि त्यांनी पण या संदर्भात आढावा घेऊन हे करण्यात आले। परंतु दुर्दैवाने या विभागाचे खासदार माजी केंद्रीय मंत्री यांनी याचा कधी आढावा घेतला नाही आणि त्यामुळे हा रस्ता नुसता सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता थोडा भागापुरता पूर्ण करण्यात आला, त्याचा टोल आकारण्याचा प्रयत्न करत होता। म्हणजे हा रस्ता पूर्ण झाला नाही, परंतु नुसता एक पॅकेज पूर्ण झालं आहे आणि हा रस्ता पूर्ण अजून वर्षभर लागेल आणि जवळजवळ 4000 बळी या रस्त्यामुळे गेलेले आहेत आणि त्या संदर्भात आमचं हे आंदोलन आहे। आज जरी आम्ही हे आंदोलन पोलिसांनी आमचं हे आंदोलन थांबवलं असेल तरी येणाऱ्या काळामध्ये ह्या रस्त्यावर साधे वारंवार आम्ही रस्त्यावर उतरू आणि हा संघर्ष आम्ही चालू ठेवू। या रस्त्याच्या ऐवजी आहे तो रोरो सेवा देण्याचा प्रयत्न येत होते। गणेश भक्तांना त्रास कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं सरकार। खरं तर म्हणजे 11 वर्ष तुम्ही करायचं आणि रोरो सेवेसाठी पानं पुसायची, त्याचे 7000 रुपये घेणार आहेत। आज बस बघितलं की कुठल्याही बस आता सुरू नाहीत। आम्हाला औद्योगिक भाडं म्हणजे एखाद्या मुंबईवर आमचे जे औद्योगिक भाडं आहे ते सुद्धा किती प्रमाणात डबल द्यावं लागतं रस्ता खराब असल्यामुळे। तर आता बावनकुळे साहेबांची तुम्ही भेट घेतला, या भेटीमध्ये काही राजकीय चर्चा होती की कुठली? म्हणजे आमचं आंदोलन सुरू होतं आणि त्यांनी स्वतःहून आम्हाला सौजन्य दाखवलं। आम्हाला उपरकर साहेब, संदेश पारकर, बाबूराव आणि ह्यांना सगळ्यांना आम्हाला स्वतःहून बोलवलं, आम्हाला वेळ दिला। त्याचबरोबर त्यांनी नितीन गडकरींशी सुद्धा या विषयावर चर्चा केली। महसूलचे जे विषय आहेत त्यांच्या विषयावर सुद्धा आम्ही चर्चा केली। अधिकारी होते, जिल्हाधिकारी होते आणि या संदर्भात म्हणजे त्यांनी खरं तर MPD ॲक्ट वाळूच्या संदर्भात सुद्धा त्यांनी केले आणि त्यांनी सकारात्मक भूमिका आमच्या म्हणण्यावर दाखवली की जी इथल्या पालकमंत्र्यांना आरोप प्रत्यारोपच करण्यात वेळ घालतो, परंतु त्यांनी सकारात्मक भूमिका दाखवली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र हा प्रश्न सोडवण्याकडे प्राधान्य दिल्याचं आहे ते त्यांनी म्हटलेलं आहे। त्या अनुषंगाने या दोघांनी भेट घेतली असल्याचं सुद्धा त्यांनी या निमित्तानं आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग।